असं म्हणतात की तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर सारं जग तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी झटतं. पुस्तकात वाचलेलं हे वाक्य गिरीप्रेमीनं प्रत्यक्षात अनुभवलं. एव्हरेस्ट मोहीम घोषित झाली. अगदी त्या दिवसापासून त्याचा अनुभव गिरीप्रेमीनं घेतला. पुणे तसंच महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्ती, अनेक संस्थांनी या मोहिमेला आपापल्या परीनं हातभार लावला. या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकली. त्या सर्वांचेच गिरीप्रेमीच्या वतीनं हार्दिक आभार. हा कदाचित इतिहास होईल. कोणाला ही पराक्रमाची कथा वाटेल तर कुणाला ही गौरवगाथाही भासेल. पण माझ्या दृष्टीनं हा ध्यास होता, धाडसी ध्यास. अशा ठिकाणी जाण्याचा जिथं वारा तुम्हाला भूतकाळात भिरकावू शकतो, थंडी तुमचं वर्तमान गोठवून टाकते आणि हवामान तुमचं भविष्य ठरवते. जिथं माणसं केवळ शक्तीनं नाही तर इच्छाशक्तीवर चालतात आणि श्वासावर नव्हे तर आत्मविश्वासावर जगतात. माउंट एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखराला गवसणी घालणारी 21 मावळ्यांची, 24,000 जणांची आणि 29,000 फुटांची ती मोहीम होती. अवघड होतं, अशक्य नव्हे दुरापास्त होतं. एव्हरेस्टचं स्वप्न पाहणं, त्यावर नागरी मोहीम आखणं, त्यासाठी 3.25 कोटीचा डोंगर उभारणं, प्रत्यक्ष एव्हरेस्ट चढणं आणि मोहीम यशस्वी करणं हे सर्वार्थानं धाडस होतं. हे मलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेकांना वाटत होतं. खरं तर मी या मोहिमेस गेलो नव्हतो, तरीही ती माझी मोहीम होती. या मोहिमेचे 21 मेंबर होते, मी 22वा मेंबर झालो होतो. या मोहिमेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकालाच आपण या मोहिमेचे 22वे मेंबर आहोत असं वाटत होतं. मला आजही तो दिवस आठवतोय. दिनांक 8 जानेवारी 2011, ज्या दिवशी गिरीप्रेमीनं एव्हरेस्ट मोहिमेची घोषणा केली. त्या घोषणेनं मीही रोमांचित झालो होतो. एक पत्रकार या नात्यानं मी तेव्हा तिथं उपस्थित होतो. गेल्या काही वर्षात गिरीप्रेमीचा आणि माझा ऋणानुबंध निर्माण झाला. त्यांच्या नवनवीन मोहिमांची माहिती घेण्यासाठी आमच्या भेटी होत. अन्य खेळांबरोबरच गिर्यारोहण या धाडसी क्रीडा प्रकाराबद्दल मला आस्था वाटू लागली. त्यांच्या गेल्या 8-10 वर्षातल्या मोहिमांचा दृकश्राव्य आढावा माझ्या समोर होता. तसंच संस्थेचा इतिहासही. 1982 साली गिरीप्रेमी या माउंटेनियरिंग क्लबची स्थापना झाली. गेल्या 30 वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने हिमालयातील वेगवेगळ्या मोहिमांचं आयोजन करणं, मला वाटतं हे आमचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि या 30 वर्षाच्या वाटचालीमध्ये सुमारे 35 अत्यंत अवघड अशा हिमशिखरांच्या यशस्वी मोहिमांचं आयोजन आम्ही केलं आहे. आणि याच वाटचालीतील एव्हरेस्ट हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल होतं. मोहीम घोषित झाली होती. गिरीप्रेमीच्या कार्यालयातून मोहिमेची सूत्र हालू लागली. दर गुरुवारी बैठक जमू लागली. उलट गणती सुरू झाली. उमेश झिरपे या मोहिमेचा नेता होता. व्यवसायानं टॅक्स कन्सल्टंट असणारा उमेश हाडाचा कार्यकर्ता, संघटक आणि गिर्यारोहक. एव्हरेस्टचं शिवधनुष्य समर्थपणे पेलणं आणि ते पेलताना स्वतःचं तसंच इतरांचं मनोबल टिकवून धरणं, या आघाड्यांवर उमेशला लढावं लागणार होतं. 21 जणांची टीम आणि 3.25 कोटीचं बजेट. हे ऐकल्यावर माझ्यासहित सर्वांचा प्रश्न असायचा, कसं शक्य आहे? त्यावर उमेशचं उत्तर असायचं, तुम्ही साथ दिलीत तर शक्य आहे. ती साथ देण्यासाठी मी एव्हरेस्टची पाळंमुळं खणायला सुरुवात केली. एव्हरेस्ट संदर्भात वाचायला, पाहायला सुरुवात केली. हिमालय जगातील सर्वात उंच आणि सर्वात तरुण पर्वतरांग. या पर्वतरांगेमध्येच जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सामावलं आहे. उंची 8,848 मीटर्स अर्थात 29,034 फूट. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर एव्हरेस्ट उभा आहे. 1865 साली सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावे एव्हरेस्टचं नामकरण झालं.
एव्हरेस्टला तिबेटी भाषेत चोमोलुंगमा म्हणजे जगन्माता, तर नेपाळी भाषेत सगरमाथा म्हणून ओळखलं जातं. पहिली एव्हरेस्ट मोहीम 1921 साली आखण्यात आली. ती अयशस्वी ठरली आणि त्यानंतर 1922 ते 1952 या 30 वर्षामधील विविध मोहिमा अपयशी ठरल्या. 1953 10व्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारतीय शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टच्या माथ्यावर पहिलं पाऊल ठेवलं. आज एव्हरेस्ट साऱ्या जगाचं आकर्षण बनलं आहे. आजवरच्या इतिहासावर नजर टाकली तर भारतातून एव्हरेस्टवर ज्या मोहिमा आखल्या गेल्या त्या प्रामुख्यानं लष्कराच्या होत्या. कारण लष्करी मोहिमांसमोर अर्थ उभारणी आणि मनुष्यबळ हे दोन्ही प्रश्न नसतात. ते अडथळे उभे राहतात नागरी मोहिमांसमोर, ज्याची प्रचिती अर्थ उभारणीचा एव्हरेस्ट सर करताना येऊ लागली. वैयक्तिक भेटी, कॉर्पोरेट, सोसायटी, ऑफिस, इथं मीटिंग्स, जमेल त्या ठिकाणी गिरीप्रेमीच्या सदस्यांनी धडकायला सुरुवात केली. परंतु सुरुवातीचा प्रतिसाद अपेक्षा भंग करणारा होता. एव्हरेस्ट म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की कॉर्पोरेट जगतामधून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि अनेक स्पॉन्सरर्स या मोहिमेला मदत करायला पुढे येतील. पण हा खेळ अतिशय दुर्गम ठिकाणी खेळला जातो आणि त्याला तिथे कुठलाही प्रेक्षक वर्ग नसतो. त्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला कॉर्पोरेट्समधून मिळाला नाही. आणि मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ही मोहीम आपण जास्तीत जास्त सामान्यांपर्यंत घेऊन जाऊयात. ही मोहीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. त्यासाठी मी आणि माझे अन्य पत्रकार मित्र मोहिमेचे माध्यम बनलो. एव्हरेस्ट मोहिमेतली आव्हानं, धोके हे विस्तारानं मांडू लागलो. मोहिमेचं प्रसारगीत सगळीकडे आवाहन करू लागलं. सह्याद्रीची आण आम्हाला क्षण विजयांनी भारू. हो सह्याद्रीची आण आम्हाला क्षण विजयांनी भारू. हिमालयाचा सागर माथा कर्तृत्वाने उजळू. सपोर्ट 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 अवर मोहीम एव्हरेस्ट. प्रतिसाद मिळू लागला. मदतीचा ओघ हळूहळू वाढला. सुखद अनुभवांचा शिडकावा होऊ लागला. शालेय मुलांनी खाऊचे पैसे दिले. कुणी 1 दिवसाचा पगार तर कुणी घसघशीत रक्कम दिली. मोहिमेचं भूत साऱ्या टीमच्या अंगात संचारलं. प्रत्येकाला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी एव्हरेस्ट दिसू लागलं. कुणी शिक्षण थांबवलं, कुणी नोकरीला रामराम ठोकला, तर कुणी व्यवसाय दुसऱ्यावर सोपवला. आणि टीमचे सारे सदस्य गिरीप्रेमीच्या कार्यालयात राहायला आले. गुरुकुल सुरू झालं. त्यामागे टीम बिल्डिंग हा उद्देश होताच. त्याचबरोबरीनं व्यायाम, आहार याचं सुयोग्य नियोजन हाही हेतू होता. एकीकडे सराव तर दुसरीकडे पैशासाठी धावाधाव अशी दुहेरी कसरत चालू होती. अपेक्षित खर्च आणि जमा रक्कम यांची तोंड मिळवणी होऊ लागली. अखेर निघण्याचा दिवस उजाडला. गिर्यारोहण मोहीम म्हणजे घरच्या मंडळींच्या जीवाला घोरच असतो. परंतु टीम मधल्या प्रत्येक सदस्याचे कुटुंबीय त्याच्या पाठीशी सर्वार्थानं उभे राहिले. दिनांक 16 मार्च टीम निघाली. प्रत्येक जण युद्धावर जाणाऱ्या जवानासारखा भासत होता. क्लाइम्बिंग टीम 13 जणांची होती, ज्यामध्ये उमेश झिरपेसह व्यावसायिक असणारा सुरेंद्र जालिहाळ, गिर्यारोहणामध्ये करिअर करू इच्छिणारा भूषण हर्षे, नेपाळमधून आलेला आणि पुण्यात स्थिरावलेला टेकराज अधिकारी, आउटडोअर एक्सपर्ट म्हणून काम करणारा आनंद माळी, इंजिनियर असलेला गणेश मोरे, सह्याद्रीतले कातळकडे लीलया सर करणारा राहुल येलंगे, सॉफ्टवेअर इंजिनियर रुपेश खोपडे, ICWS झालेला प्रसाद जोशी, हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारा कृष्णा ढोकळे, पॉटरीचा व्यवसाय करणारा चेतन केतकर, गिर्यारोहणाची आवड जपणारा सचिन डेंग आणि मोहिमेचा सर्वात तरुण सदस्य आशिष माने
हे चढाई करणार होते. या साऱ्यांचेच गिर्यारोहणातले बेसिक ॲडव्हान्स कोर्सेस झालेले आहेत. तसंच त्यातल्या प्रत्येकाच्या नावावर सह्याद्री आणि हिमालयातल्या मोहिमा आहेत. पुणे स्टेशनचं आवार गर्दीनं फुलून गेलं होतं. सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. घोषणा, गाठी भेटींनी वातावरण भारून गेलं. गाडी निघाली. हेलावणाऱ्या हातांबरोबर मनही हेलावली. मलाही गाडीत उडी मारून बसावं असं वाटत होतं. पण मी पुण्यात थांबून महाभारतातल्या संजयाची भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला. उमेशशी अगदी रोज संपर्कात राहणं शक्य होतं. मी पुण्यात बसून मोहीम पाहू शकणार होतो, इतरांना सांगू शकणार होतो. टीम पुण्याहून दिल्लीला पोहोचली. भारतीय पर्वतारोहण संस्थेतर्फे ध्वज प्रदान करण्यात आला. दिनांक 19 मार्च. भारताच्या महामहिम राष्ट्रपतींनी टीमला राष्ट्रध्वज प्रदान केला. हा तिरंगा जगातल्या सर्वोच्च शिखरावर फडकवण्याची संधी टीमला मिळणार होती. या राष्ट्रीय जबाबदारीनं टीम भारावून गेली. त्या फोटोमधला तिरंगा एव्हरेस्टवरच्या भारतीय मोहिमांना उजाळा देऊन गेला. भारतानं एव्हरेस्टवर 1960 साली पहिली मोहीम आखली, परंतु यश 1965 साली आलं. कमांडर MS कोहली यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेमध्ये 9 जणांनी समिट केलं. एव्हरेस्टवर पहिल्यांदा तिरंगा फडकला. भारतातून पहिली नागरी मोहीम 1992 साली गेली, जिचं नेतृत्व डॉक्टर दीपक कुलकर्णी यांनी केलं होतं. दुर्दैवानं मोहीम अपयशी ठरली. तसंच डॉक्टर कुलकर्णी यांचं या मोहिमेमध्ये अपघाती निधन झालं. 1998 साली दुसरी नागरी मोहीम आखण्यात आली. सुरेंद्र चव्हाणांच्या रूपानं पहिलं मराठी पाऊल एव्हरेस्टवर पडलं. त्यानंतरच्या काळात अनेक नागरी मोहिमांच्या घोषणा झाल्या, परंतु निधी अभावी त्या कागदावरच राहिल्या. एव्हरेस्टवर जाणारी भारतातली ही 5वी नागरी मोहीम होती. नव्या वर्षात नव्या संकल्पांची गुढी उभारायला टीम काठमांडूमध्ये पोहोचली. काठमांडू, नेपाळची राजधानी. पीक प्रमोशन या संस्थेचे वांगचू शेर्पा आणि त्यांचे सहकारी या मोहिमेचं व्यवस्थापन पाहणार होते. खरेदी सत्र सुरू झालं. हातमोजे, हेल्मेट, बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांचा त्रास होऊ नये म्हणून वापरायचे गॉगल्स, बर्फावर चालण्यासाठी लागणारे बूट, क्रॅम्पॉन्स, थंडीपासून संरक्षण देणारे फेदर जॅकेट्स आणि कॅम्प 3च्या पुढे वापरले जाणारे डाऊन सूट यांची खरेदी झाली. व्यक्तिगत कपडे, गिर्यारोहणाचं साहित्य आणि औषधं यांची बांधाबांध झाली. या साऱ्या सामानाचं वजन सुमारे 600 किलो होतं. दिनांक 27 मार्चची सकाळ. टीम काठमांडूहून लुकलाला पोहोचली. लुकलाची उंची 9200 फूट. मी इकडं पुस्तकं, नकाशे काढून बसलो होतो. लुकलापासून बेस कॅम्पचा ट्रेक सुरू होणार होता. हा ट्रेक 10 दिवसांचा आणि 75 किलोमीटर अंतराचा. टीम बेस कॅम्पच्या दिशेनं निघाली. बेस कॅम्पपर्यंत हेलिकॉप्टरनं जाता येतं, परंतु असं जाणारा माणूस गंभीर आजारी पडेल. चालत जाताना होणारी चढ उतार अक्लमटायझेशन म्हणजेच वातावरणाशी मिळतं जुळतं होण्यासाठी आवश्यक असते. चालताना आपलं शरीर त्या वातावरणाशी हळूहळू समरस होत राहतं. टीम वाटचाल करत होती.
आणि ती करताना तिथली माणसं, त्यांची जीवनशैली, निसर्ग, संस्कृती, परंपरा यांना जाणून घेत होती. नामचे बाजार, जिथून पहिल्यांदा एव्हरेस्टचं दर्शन घडलं. एव्हरेस्ट, ज्यासाठी यातल्या प्रत्येकानं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. मोहिमेचं चक्र फिरवण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. त्यासाठी कार्यक्रम उपक्रमांची एक शृंखलाच पुण्यात निर्माण केली होती. तेलबैला ही लोणावळ्याजवळची एक प्रस्तर भिंत. माझ्यासकट 5 ज्येष्ठ नागरिकांनी ही तेलबैल्याची प्रस्तर भिंत चढून या मोहिमेसाठी अनोख्या रीतीने पाठिंबा द्यायची सुरुवात केली. गिर्यारोहण या खेळाची सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी म्हणून गिरीप्रेमींनी आतापर्यंत जेवढ्या मोहिमा आयोजित केल्या होत्या त्यांच्या फोटोचं आणि या खेळात आम्ही जी साधन सामुग्री वापरतो त्या साधनांचं आम्ही प्रदर्शन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमांचाच भाग म्हणून पुण्यामध्ये एका भव्य सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये शाळा कॉलेजमधील मुलामुलींपासून वृद्धांपर्यंत सुमारे 1000 लोकांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन एव्हरेस्ट मोहिमेला पाठिंबा दिला. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आणि जगातल्या सगळ्यात उंच शिखरावर जाणाऱ्या मोहिमेला ह्या कळसुबाईवरून पाठिंबा द्यावा असं एक आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या गिरीप्रेमींना केलं आणि ज्याला प्रतिसाद म्हणून 7 वर्षाच्या मुलीपासून 92 वर्षांच्या आजोबापर्यंत असे सुमारे 407 लोक या मोहिमेमध्ये सहभागी झाले. टीम डिंगबोचेला येऊन ठेपली. इथे तिला चाचणी परीक्षा द्यायची होती. इथून जवळच असणारं आयलंड हे 21,000 फूट उंचीचं शिखर सर करायचं होतं. सरावासाठी तसंच वातावरणाशी मिळतं जुळतं होण्यासाठी ते आवश्यक होतं. दिनांक 7 एप्रिल, सर्व सदस्यांनी आयलंड सर केलं. साऱ्या टीमचं मनोबल उंचावलं. मला वरचे वर बातम्या कळत होत्या. आता टीम पुढच्या प्रवासाला निघाली. लोबूचे गोरखशेप हा खडतर टप्पा पार करत बेस कॅम्पच्या दिशेनं चालली. गोरखशेपला होणारं काला पत्थर आणि प्युमोरी या शिखरांचं हे मनोहारी दर्शन. टीम बेस कॅम्पला पोहोचली. शेर्पांनी खाता घालून सर्वांचं स्वागत केलं. इकडे पुण्यामध्ये मोहिमेचे समन्वयक निरंजन पळसुले यांच्यासह भूपेंद्र हर्षे, अंजना झिरपे आणि त्यांचे सहकारी पुण्याचा बेस कॅम्प सांभाळत होते. गुरुवारची बैठक चालू होती, ज्यामध्ये मोहिमेची प्रगती कळत होती. तिकडे बेस कॅम्पला अविनाश फौजदार, संजय डोईफोडे, अजित ताटे, प्राध्यापक अविनाश कांदेकर, परेश नाईक, महेश काळभोर आणि चित्रीकरणासाठी गेलेले मिलिंद भणगे ही मंडळी सपोर्ट टीम म्हणून कार्यरत होती. बेस कॅम्प उंची 17,500 फूट. खुंबू हिमनदीच्या उंच सखल भागावर बेस कॅम्प नावाचं गाव वसतं. देशोदेशीचे गिर्यारोहक इथं आपलं स्वप्न साकारण्यासाठी येतात. 21 वेळा एव्हरेस्ट सर केलेला आपा शेर्पा, प्रख्यात छायाचित्रकार डेव्हिड ब्रशेअर्स यांच्यासारखी गिर्यारोहण क्षेत्रातली दादा मंडळी इथं जवळून पाहायला मिळतात. यावर्षीची विशेष बाब म्हणजे एव्हरेस्ट चढाईसाठी आलेले 70 भारतीय गिर्यारोहक, ज्यामध्ये गिरीप्रेमीची नागरी मोहीम कौतुकाचा विषय होता. साधारण 8-9 वर्षाचा असेल तेव्हा बचेंद्री पालची डॉक्युमेंटरी बघितली होती आणि तेव्हा असं वाटलं होतं की कधीतरी एव्हरेस्ट क्लाइंब करावं आणि मग तो थॉट कुठेतरी असा बॅक ऑफ द माइंड होता. म्हणजे मी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की मला माउंट एव्हरेस्टच पहिलं शिखर मिळेल क्लाइंब करायला. मी पहिल्यांदा तर माउंटन मध्येच पैदा झालोय, त्यामुळे मला माउंटन लय आवडतो.
मला उंचीवर जायला लय आवडतो. त्या हिशोबाने मी एव्हरेस्ट करणार आहे. एव्हरेस्ट केल्याने नक्की जो आनंद आहे किंवा एव्हरेस्ट चढण्यामध्ये जो आनंद मिळणार आहे किंवा त्यासाठी जे कष्ट पडणार आहेत त्या कष्टामधून जो मिळणारा आनंद आहे तो मला नक्की अनुभवायचा आहे, म्हणून एव्हरेस्ट करण्याची इच्छा आहे. त्या कष्टांची पूर्वतयारी म्हणून शेर्पांनी टीमकडून सराव करून घेतला. दिनांक 13 एप्रिल, बेस कॅम्पवरच्या पूजेचा दिवस. ही पूजा इथल्या परंपरेचाच एक भाग. खरं तर ही पूजा म्हणजे जगन्माता एव्हरेस्टला तिच्या भेटीसाठी गिर्यारोहकानं केलेली प्रार्थनाच असते. त्या प्रार्थनांचं प्रतीक बनून प्रेयर फ्लॅग्स फडकू लागले. या पूजेनंतर शेर्पांबरोबर पारंपरिक नाच झाला. याच शेर्पांच्या खांद्याला खांदा लावून आणि पावलावर पाऊल टाकून टीमला पुढचं मार्गक्रमण करायचं होतं. गिरीप्रेमीची टीम साऊथ कोल मार्गे चढाई करणार होती. या मार्गावर कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 आणि समिट कॅम्प असे 4 कॅम्प लावले जातात. त्यामध्ये खुंबू आईसफॉल, लोत्से फेस आणि आग्नेय धार हे 3 भाग अत्यंत धोकादायक मानले जातात. चढाईचा दिवस उगवला. सर्व आयुधांसह प्रत्येक सदस्य तयार झाला. कॅम्प 1 ला पोहोचण्यासाठी खुंबू आईसफॉलचं आव्हान होतं. या आईसफॉलमध्ये अत्यंत टणक कठीण बर्फाचे आईस ब्लॉक्स आहेत. भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे हे ब्लॉक्स कोणतीही पूर्वसूचना न देता सुटू शकतात. त्यांच्यामधून टीमची वाटचाल चालू होती. हा सहारा मार्ग भुलभुलैयाच वाटतो. या मार्गावर क्रिवायसेस म्हणजे हिमभेगा आहेत. त्या पार करण्यासाठी शिड्यांचा वापर करावा लागला. या हिमभेगांच्या खोलीचा अंदाज बांधणंही कठीण असतं. या मार्गात काही ठिकाणी हिमकडे कोसळण्याचा धोका असतोच. खुंबू आईसफॉल पार करून टीम कॅम्प 1 ला पोहोचली. उंची 19,500 फूट. पहिला टप्पा यशस्वीपणे पार झाला होता. आता कॅम्प 2, कॅम्प 3, समिट कॅम्प आणि समिट करूनच टीम खाली येणार असा माझा समज होता. परंतु ते तसं नसतं. साधारणतः असा समज असतो की कुठल्याही मोहिमेला निघालं की बेस कॅम्पवरून जे निघायचं ते थेट माथ्यावरती जाऊन थांबायचं. पण एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये आम्ही प्रत्यक्ष समिट अटेम्प्टला जाण्यापूर्वी 5 ते 6 वेळा त्या रूटवरती खालती केलं होतं. ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा बेस कॅम्पवरून निघालो, ते कॅम्प 1 ला जाऊन पुन्हा बेस कॅम्पला आलो, नंतर कॅम्प 2 ला जाऊन पुन्हा बेस कॅम्पला आलो, त्यानंतर कॅम्प 3 ला जाऊन पुन्हा बेस कॅम्पला आलो आणि असं सगळं वर खाली केल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष समिट अटेम्प्टसाठी तयार झालो. हे ऐकल्यावर माझेही पाय गळाटले होते. पण ही चढाई उतराई न केल्यास ती जीवास हानिकारक ठरते याची प्रचिती बेस कॅम्पला आली. आजारी पडलेले किंवा जखमी झालेले शेर्पा आणि गिर्यारोहक यांची गर्दी बेस कॅम्पवरच्या रुग्णालयात वाढू लागली. त्यातल्या काहींनी घरची वाट धरली. त्यांना हलवण्यासाठी हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागली.
त्यातच 10 वेळा एव्हरेस्ट सर केलेल्या एका शेर्पाच्या मृत्यूची बातमी धडकली. या मोसमातल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली. हे सारं वातावरण गिर्यारोहकांच्या मनोबलावर परिणाम करतं. अशा स्थितीमध्ये बेस कॅम्प हे घर बनतं. इथे सगळा व्यवहार तंबूतून चालतो. किचन टेंट, डायनिंग टेंट, लिव्हिंग टेंट आणि टॉयलेट टेंट. सूर्योदय होताच बेस कॅम्पवर उन्हं पसरायची आणि गिर्यारोहकांचा दिवस सुरू व्हायचा. प्रार्थना, न्याहारी, जेवण, पुढल्या चढाईचं नियोजन, गप्पा टप्पा, वाचन असा विश्रांतीच्या काळातला दिनक्रम असायचा. इथं दुपारपर्यंत लख्ख सूर्यप्रकाश असतो. त्यानंतर वातावरण ढगाळ होतं, हिमवृष्टी होते. मग सारा परिसर पांढरी दुलई पांघरतो. कधी कधी सलग 2-3 दिवस अशीच परिस्थिती राहते. परंतु या वातावरणामध्ये निसर्गाचे विहंगम आविष्कार नजरेला पडतात. अन्यथा इथल्या एकसुरी वातावरणात दिवस काढणं कठीणच. टीमनं आता कॅम्प 2 साठी फेरी सुरू केली. पुन्हा खुंबू आईस फॉल पार केला. कॅम्प 1 ला चहा पाणी करून कॅम्प 2 च्या दिशेनं चालायला सुरुवात केली. तो दिवस होता 27 एप्रिल, सकाळी 10 ची वेळ. एवढ्यात नुफ्से शिखरावरून प्रचंड ॲव्हलांच झाला. बर्फाचे लोटच्या लोट टीमच्या दिशेनं वेगात येऊ लागले. काही क्षणातच ते लोट बेस कॅम्पवरून दिसू लागले. बेस कॅम्पला धावाधाव सुरू झाली. बहुधा सगळं संपलं हीच भावना मनात दाटली. ॲव्हलांच निवळला आणि वॉकी टॉकी खणखणला. मी, उपेश, चेतन आणि रिंजी आम्ही थोडे पुढे निघालो होतो. बाकी टीम कॅम्प 1च्या टेंट पाशी होती. बघता बघता ॲव्हलांच एकदम एक 10-12 पावलं मी आणि चेतन मागवतो. नशिबाने चेतनला मला असे एक रिचच्या खाली आम्ही घुसलो. 1-2-3 मिनटं काहीच सुचत नव्हतं. संपलीट डोक्यावर ॲव्हलांच पावडर दास होता. आम्हाला तर वाटलं की आता काय खरं नाही, दबलो. एक अर्धा मिनिटांनी सगळं हळूहळू शांत झालं. पावडर खाली बसली आणि हळूहळू आसपासचा एरिया दिसायला लागला. मग आम्ही एकामेकांना कॉलिंग केलं, एकामेकांना हाका मारल्या, तर सगळेजण व्यवस्थित आपापल्या जागी होते. ॲव्हलांचनं केलेली वाताहात नजरेसमोर होती. त्या परिस्थितीत टीम पुढे कॅम्प 2च्या दिशेनं निघाली. या मार्गात छुप्या तसंच खुल्या हिमभेगांचा धोका होताच. हा मार्ग तुलनेनं सोपा दिसतो, परंतु चालायला दमछाक करतो. कॅम्प 2ची उंची 21,200 फूट. टीमनं इथं मुक्काम केला. या वातावरणामध्ये तंबू उभारणं, सामानाची ने-आण करणं, टीमसाठी गरमागरम जेवण बनवणं, चढाईसाठी दिशादर्शन करणं, ही सारी कामं ही शेर्पा मंडळी हसत खेळत करतात. ते मोहिमेचे खरे आधारस्तंभच असतात. ॲव्हलांचच्या हादऱ्यानंतर टीमला आणखी एक धक्का बसला. सचिन डेंग नाकातून होणाऱ्या रक्तस्रावामुळे कॅम्प 2 वरून परतला. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. इथं रोजची सकाळ नवं संकट घेऊन उगवत होती. तरीही गिरीप्रेमीची टीम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर होती. ती पुण्यात केलेल्या सराव तसंच पूर्वनियोजनाच्या बळावर. बरोबर 1 वर्ष आधी, आमच्या मोहिमेच्या 1 वर्ष आधी म्हणजे मे 2011 मध्ये मी आणि भूषण आरसे आम्ही दोघं एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला रेकीसाठी गेलो होतो. आणि हे एवढ्यासाठी होतं कारण या पूर्वतयारीमध्ये आम्हाला पाहायचं होतं की प्रत्यक्ष बेस कॅम्पला काय काय व्यवस्था आहे. या मोहिमेच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आम्ही खूप वेगवेगळे व्यायाम प्रकार केले. त्याच्यामध्ये एकमेकांना खांद्यावर घेऊन 4 ते 5 वेळा पर्वती चढणे,
आम्ही दररोज संध्याकाळी सनस ग्राउंडमध्ये रनिंगची प्रॅक्टिस करायचो. त्याच्यात आमचे विविध प्रकार होते. कधी कधी आम्ही 400 मीटर पळून 1 मिनिटं थांबायचो, परत 400 मीटर पळायचो, परत 1 मिनिटं थांबायचो, असे 25 राऊंड मारायचो. प्रॅक्टिसचा एक भाग म्हणून आम्ही दर आठवड्यातून एकदा सिंहगडला जायचो आणि कधी सिंहगड 2 तासामध्ये 2दा 2.5 वेळा 3 वेळा वर खाली करायचो. कधी पाठीवरती वजन घेऊन, म्हणजे ज्याच्यामध्ये आधी सुरुवातीला 10 किलो, नंतर 15 किलो, 20, 25 असं करत करत 30 किलोपर्यंत वजन पाठीवर घेऊन सिंहगड वर खाली चढायचो. एव्हरेस्टमध्ये जसं शारीरिकदृष्ट्या सक्षम असावं लागतं तसंच मानसिकदृष्ट्याही खूप खंबीर असावं लागतं. तर त्यासाठी आम्ही ब्रह्मविद्येचा सराव करत होतो. त्यामध्ये ध्यान, प्राणायाम असे विविध श्वसन प्रकार आम्ही दररोज करायचो. तर ह्या सगळ्याचा फायदा आम्हाला हिमालयात मानसिक स्वास्थ्य राखून ठेवण्यासाठी झाला. टीमला बेस कॅम्पला येऊन महिना लोटला होता. स्वतःच्या कुटुंबापासून, देशापासून इतके दिवस दूर राहणं ही परीक्षा होती. परंतु यावर्षी मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी अनेक भारतीय ट्रेकर्स बेस कॅम्पपर्यंत आले. त्यांच्या भेटीतून उभारी मिळत होती. आता टीमनं कॅम्प 3च्या दिशेनं फेरी सुरू केली. पुन्हा खुंबू आईसफॉल, कॅम्प 2ला मुक्काम आणि कॅम्प 3च्या दिशेनं वाटचाल. समोर कॅम्प 3चा मार्ग आणि लोत्से शिखर दिसतंय. त्या शिखराच्या मध्यभागी कॅम्प 3 लावला जातो. हा मार्ग 60 ते 70 अंश कोनातली खडी चढण आहे. त्याबरोबर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागला. ही वाटचाल अत्यंत थकवणारी होती. यातच आणखी एका संकटाची भर पडली. लोत्से शिखरावरून सैल झालेले दगड वेगानं खाली येऊ लागले, अगदी बंदुकीच्या गोळीसारखे. त्यांना चुकवणं आणि चढणं दोन्ही अवघड. त्यातला एक दगड भूषण हर्षेच्या डोक्यात बसला. पार हेल्मेट तोडून कपाळावर लागला. पण त्याही परिस्थितीत भूषण कॅम्प 3 पर्यंत गेला. लोत्से फेसवर खाचा मारून कॅम्प 3 लावला जातो. उंची 24,000 फूट. कॅम्प 2 ते कॅम्प 3 हा जो काही रूट आहे खूपच डिफिकल्ट आहे. म्हणजे अक्षरशः पावलं मोजत मोजत आम्ही हा रूट फायनली आम्ही कॅम्प 3 पर्यंत पोहोचलो. त्यामुळे सगळ्यांना थोडं स्ट्रगल करावं लागतंय. ब्रिदिंगला थोडा प्रॉब्लेम होतोय, पण सगळे व्यवस्थित आहेत. कुणालाही अजूनही ऑक्सिजन लावलं नाही आर्टिफिशियल, त्यामुळे ती चांगली गोष्ट सगळ्यांसाठी. कॅम्प 3ला मुक्काम करून टीम बेस कॅम्पला परतली. सर्वांचा आत्मविश्वास दुणावला होता. आता समिट अटेम्प्ट, समिटसाठी चढाई. त्यासाठी टीमला प्रतीक्षा होती वेदर विंडोची. वेदर विंडो म्हणजे ज्या दिवशी वाऱ्याचा वेग अत्यंत कमी असेल तो दिवस, ती तारीख समिटसाठी निवडली जाते. दिवसामागून दिवस जाऊ लागले, परंतु हवामानाचा अचूक अंदाज येईना. तसंच समिट कॅम्पच्या वरचा रूटही ओपन होईना. या मोसमातल्या मृत्यूचा आकडा 7 पर्यंत पोहोचला होता. लांबलेल्या वेळापत्रकामुळे काही संघ मोहीम अर्धवट टाकून निघून गेले होते. त्यात हवामानाचा घोळ. सारा बेस कॅम्प निराशेनं झाकळून गेला. आजवरच्या कष्टांवर खराब हवामान पाणी फेरतं की काय अशी शंका मनात घर करू लागली. अखेर भारतीय हवामान खात्यानं 19 मे ही तारीख दिली. उमेशनं कामी शेर्पाशी चर्चा करून त्यावर शिक्कामोर्तब केलं. एकंदर परिस्थिती पाहून उमेशनं समिटसाठी न जाता बेस कॅम्पला राहून मोहिमेचं संचालन करण्याचा निर्णय घेतला. सारी मरगळ दूर झाली. पुन्हा एकदा चैतन्य पसरलं. अंतिम चढाईसाठी प्रत्येक जण आतुर झाला होता. उद्या सकाळी आम्हाला आमच्या फायनल समिटसाठी निघायचंय. मनात खूप खरं तर धाकधूक आहे, थोडासा नर्वसनेस सुद्धा आहे. पहिल्यांदाच एवढ्या हाईटवर आम्ही जाणार आहे. आम्ही पहिल्यांदाच ऑक्सिजनचा वापर करणार आहे. त्याचा फील कसा असेल माहीत नाहीये. कितपत जमेल, किती एनर्जी शिल्लक राहील, सगळं व्यवस्थित होईल ना. फ्रॉस्टबाईटची थोडीशी भीती आहे.
थोडासा त्यामुळे नर्वसनेस आहे, थोडीशी धाकधूक सुद्धा आहे. तसाच कॉन्फिडन्स सुद्धा वाटतोय की आम्ही नक्की पोहोचू. पॅकिंग झालं. गणरायाला साकडं घालण्यात आलं. दिनांक 16 मे पहाटे 3. आवराआवर झाली, नाश्ता झाला, शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. टीम शिखर चढाईसाठी निघाली. खुंबू आईसफॉल पार करण्याची ही चौथी वेळ. बेस कॅम्प ते कॅम्प 1 हे अंतर 5 तासांचं. कॅम्प 1 ला विश्रांती. कॅम्प 1 ते कॅम्प 2 हे अंतर 4 तासांचं. कॅम्प 2 ला मुक्काम. कॅम्प 2 ला टीमला आणखी एक धक्का बसला. भूषण हर्षे श्वसनाच्या त्रासामुळे बेस कॅम्पला परतला. सर्वांनाच हादरा बसला. डॉक्टरांनी भूषणला मोहीम थांबवण्याचा निर्णय दिला. हा कटू निर्णय पचवणं सर्वांच्या दृष्टीनं अवघड होतं. तोवर टीम कॅम्प 3 ला पोहोचली होती. कॅम्प 3 ला येण्याचा हा नवीन रूट होता. मागच्या वेळी आम्ही ज्या रूटनी कॅम्प 3 ला आलो तो खूपच स्टीप होता आणि रॉकफॉलचा खूप धोका होता. हा नवीन रूट थोडा साधारण जास्त वेळ लावणारा रूट होता. साधारण 1 ते 1.5 तास आम्हाला जास्त लागला. वेदर चांगलं आहे. उद्या पहाटे आम्हाला कॅम्प 4 ला निघायचं आहे, साऊथ कोलसाठी, जिथून आम्ही समिट अटेम्प्ट करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली आमच्या एवढ्या 50 ते 60 दिवसांच्या परिश्रमाचा आता हा कळस आहे. कॅम्प 3 ला सर्व सदस्यांनी ऑक्सिजन लावला. पुढच्या वाटचालीसाठी अधिक तरतरी मिळण्याच्या दृष्टीनं ते आवश्यक होतं. दिनांक 18 मे कॅम्प 3 वरची सकाळ. टीमनं समिट कॅम्पच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. आता इथून पुढची वाटचाल ऑक्सिजनसह करावी लागणार होती. सगळ्या टीमचा हा पहिला अनुभव होता. आता 2 दिवस तहान, भूक, विश्रांती यांना थारा नव्हता. गेल्या 1.5-2 वर्षातल्या मेहनतीचा निकाल पुढच्या 24 तासांवर अवलंबून होता. समिट कॅम्पचा मार्ग अंगावर येणाऱ्या चढणीचा. या वातावरणात शरीरातले त्राणच नाहीसे होतात. एक एक पाऊल टाकायला शेकडो पावलांची शक्ती आणावी लागते. दुपारी 4 पर्यंत सारी टीम समिट कॅम्पला पोहोचली. समिट कॅम्पची उंची 26,000 फूट. भणाणता वारा आणि उणे 40 अंश तापमान. इथून पुढचा मार्ग म्हणजे डेथ झोन. वैद्यकशास्त्रानुसार इथं माणूस जगू शकत नाही. इतक्या उंचीवरील हवामानात राहण्याची तसंच वाटचाल करण्याची टीम मधल्या सगळ्यांची ही पहिलीच वेळ. इथे सर्वांनी थोडी विश्रांती घेतली. या वातावरणामध्ये गरम पाणी, सूप यासारखं हलकं अन्न घ्यावं लागतं. ते घेऊन टीम तयार झाली. इकडे पुण्यातही वातावरण तापलं होतं. मोहिमेबद्दल जबरदस्त औत्सुक्य निर्माण झालं होतं. टीमच्या सुखरूप यशस्वीतेसाठी जो तो प्रार्थना करत होता. तिकडं टीमनं बेस कॅम्पशी संपर्क साधला आणि सर्व तयारीनिशी टीम रात्री 9 वाजता निघाली. रात्री नीचांकी तापमानामुळे बर्फ टणक असतो, ज्यावरून चालणं सोपं असतं. तसंच दुसऱ्या दिवशी हवामान बिघडायच्या आत शिखर चढून खाली उतरता येतं. इथून शिखरावर पोहोचायला कमीत कमी 12 तास. ती रात्र बेस कॅम्पवर तसंच पुण्यात अनेकांनी जागून काढली. पहाट झाली. त्या प्रकाशात सृष्टी अनोखी भासू लागली. रात्री 1 पासून वारे ताशी 40 किलोमीटर वेगानं वाहू लागले. या वातावरणात चालणं कठीण आणि थांबणं तर अशक्यच. 4 पावलं चालायची आणि मग विश्रांती, मग पुन्हा 4 पावलं. एका गिर्यारोहकानं अगदी 3 ओळीत एव्हरेस्टचं वर्णन केलंय. ते वाटतं त्यापेक्षा कितीतरी दूर आहे, ते दिसतं त्यापेक्षा कितीतरी उंच आहे आणि ते जाणवतं त्यापेक्षा कितीतरी भेदक आहे. हे वर्णन टीम गेले 10-12 तास अनुभवत होती. असं म्हणतात केवळ क्रॅम्पॉनचे आणि धपापणाऱ्या श्वासांचे आवाज.
टीम साऊथ समिट पाशी पोहोचली. हिलरी स्टेपचा खडतर टप्पा पार झाला. मागे चढून आलेला मार्ग पाहताना धडकी भरत होती. टीम समिट रिजवर पोहोचली. आजूबाजूची शिखरं दृष्टीपथात आली. आता शिखर फक्त 10 पावलांवर. या एक पावलावर गेल्या वर्षभरातला एक दिवस आणि मोहीम सत्यात उतरवणारा एक जण आठवत होता. ही धाडसी कल्पना प्रत्यक्षात आणणारे टीमचे लीडर उमेश झिरपे, तन मन धनानं टीमच्या मागे उभे राहणारे त्यांचे कुटुंबीय, मोहिमेला हातभार लावणारे 24,000 नागरिक आणि असे कितीतरी. या भावनांच्या कल्लोळात शिखर येऊन ठेपलं. दिनांक 19 मे 2012 सकाळी 8:30 वाजता प्रसाद जोशी समिटवर पोहोचला. तिरंगा भगवा फडकला. त्याच्या पाठोपाठ कृष्णा ढोकळे आणि टेकराज अधिकारी हे दोघे पोहोचले. टेकराजनं बेस कॅम्पशी संपर्क साधला. हा बोल कांचा. कृष्णा, तू आणि कोण? ओके ओके, काँग्रेस. हॅलो, नीट खाली ये. पुण्यात वार्ता पोहोचली. आनंदाला उधाण आलं. कांचा आणि कृष्णा ढोकळे पोहोचले. गेल्या 1.5-2 वर्षाच्या कष्टाचं चीज झालं होतं. गिरीप्रेमीचं कार्यालय शुभेच्छांनी भरून गेलं. टेकराज नंतर चेतन केतकर, मग सुरेंद्र जालिहाळ, मग रुपेश खोपडे, नंतर राहुल येलंगे आणि शेवटी आशिष माने पोचला होता. 8 वेळा तिरंगा आणि भगवा जगातल्या सर्वोच्च शिखरावर फडकला. मी समिट झालेल्यांच्या नावावरून परत नजर फिरवली. त्यात 2 नावं नव्हती. आनंद माळी आणि गणेश मोरे हे दोन्ही बिनीचे शिलेदार. त्यांचं काय झालं? मी जेव्हा बाल्कनी येथे पोहोचलो तिथे मी माझा ऑक्सिजन सिलेंडर चेंज केला आणि समिटकडे जाऊ लागलो. थोडंसं अंतर चालल्यावर मला जाणवलं की मला ब्रीदिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतोय आणि चेक केल्यावर कळलं की माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती थोडा बर्फ जमा झाला होता. तो मी काढण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं परत खाली फिरून ऑक्सिजन मास्कमध्ये आणखीन काही प्रॉब्लेम आहे का किंवा ऑक्सिजन सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे चेक करू लागलो. जवळजवळ 1 तासभर आम्ही बाल्कनी येथे बसलो होतो. त्या तासामध्ये शेर्पाचा मास्क आम्ही दोघांनी शेअर केला आणि तिथून खाली कॅम्प 4ला सुरक्षितरित्या परत जाणे ह्याच्याशिवाय गत्यंतर नव्हते. तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि ऑक्सिजन सिलेंडरमधून येणारी जी नळी होती ती मी कापली आणि ती तोंडामध्ये धरून खाली जाण्याचा प्रयत्न केला. अगदी खूप चांगल्या प्रकारे नाही, पण कॅम्प 4ला सुरक्षितरित्या जाण्यासाठी त्याचा थोडा फायदा झाला. पहाटे 4-4:30ची वेळ असेल. बाल्कनीच्या जास्त थोडंसं वर आम्ही आलो होतो आणि पण तिथे पोहोचता ऑक्सिजन मिळत नव्हता याचं प्रमाण जाणवायला सुरुवात झाली होती. कारण की 5 पावलालाच मी दमायला सुरुवात झाली होती आणि त्याचं रिझन असं आलं की जस्ट जेव्हा पहाटे 4:30ला माझ्या ऑक्सिजन म्हणजे मास्कमधला जेव्हा बलून फुटला तेव्हा ऑक्सिजन मिळत नाही याची खात्री झाली. सो अशा ठरलं की वर जावं का खाली जावं काहीच कळत नव्हतं. कारण की द्विधा मनस्थितीत होतो. जर वर गेलो तर मृत्यू किंवा काही घडू शकलं असतं. सो शेरपान मी डिस्कशन केलं असं ठरलं की खाली जावं आणि मी खाली यायला सुरुवात झाली आणि त्याचा प्रत्यय पुढच्या 15 ते 20 मिनिटाचा आला. मी बेशुद्ध पडलो आणि बेशुद्ध पडल्यानंतर शेरपाने मला मारून उठवायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस त्यांनी मला उठवलं त्यावेळेस मी त्याला पहिला प्रश्न केला की तू कोण आहेस? तर शेरपाला कळलं की अरे याचा ऑक्सिजन मास्कमध्ये नक्कीच प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांनी मग त्याचा ऑक्सिजन मास्क मला काढून लावला आणि ज्यावेळेस ऑक्सिजन मास्क काढून लावला आणि मग आम्ही खाली उतरायला सुरुवात झाली त्यावेळेस मी कसं खाली उतरतोय याचं काहीच कळत नव्हतं. प्रत्येक वेळेस मला जेव्हा असं वाटतं की मी बेशुद्ध पडतोय त्यावेळेस प्रत्येक वेळेस शेर्पा मला मारायला सुरुवात करायची. त्यांनी इव्हन इतक्या बुक्क्या मारल्या त्यावेळेस मला अक्षरशः भीती वाटत होती की शेर्पा का मारतोय. पण त्याचं कारण मला असं वाटतं की त्या जागा ठेवण्यासाठी तो मला मारत होता आणि त्यामुळे मी खाली येत होतो. आणि बराच वेळ जेव्हा खाली उतरलो त्यावेळेस असं लक्षात आलं की हे चाललंय ते स्वप्न आहे का काय काय चाललंय. त्यावेळेस मग जेव्हा मी ट्रेनमध्ये आलो आणि जेव्हा शेर्पाने मला उठून व्यवस्थित उठवलं तेव्हा कळलं की अरे स्वप्न होतं हे सत्य होतं. समिटच्या आनंदाला निराशेची किंचित झालर लागली. सुरुवातीला सचिन, मग भूषण आणि अखेरच्या टप्प्यात आनंद आणि गणेश असे 4घे जण एव्हरेस्टला मुकले. त्यांचं यश अगदी थोडक्यात हुकलं. परंतु मोहीम अजून संपली नव्हती. मोहिमेतला प्रत्येक सदस्य जोपर्यंत बेस कॅम्पला सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत मोहीम खऱ्या अर्थी यशस्वी होत नाही.
टीमनं खाली उतरायला सुरुवात केली. त्या दिवशी टीमनं समिट कॅम्पला मुक्काम केला. समिटच्या दिवशी वेगवेगळ्या कारणामुळे 7 गिर्यारोहकांचा बळी गेला होता. म्हणजेच या मोसमातील मृत्यूचा एकूण आकडा 14 झाला होता. दिनांक 22 मे. समिट नंतर तिसऱ्या दिवशी टीम बेस कॅम्पला पोहोचली. चेहऱ्यावर हास्य आणि तिरंगा फडकवल्याचा आनंद. सुखरूप आलेल्या टीमला भेटण्याचा आनंद काही औरच होता. वरती टॉपला गेल्यावरती असं एकदम रडायलाच आलं होतं. आनंदाश्रू होते की फायनली एवढं परिश्रम करून पोचलो. माझी 2 वर्षाची मेहनत सफल झाली असं मला वाटलं. जे काही सौंदर्य आम्ही पाहत होतो, निसर्ग सौंदर्य, ते शब्दामध्ये मांडणं खूप अवघड आहे. अप्रतिम होतं ते, खूप म्हणजे खूप अप्रतिम होतं. पण समिट नाही ही गोष्ट मला जास्त वाईट वाटत नाही, आणखी जीव वाचणं मला जास्त तिथं वाटलं की अशा घटनेमध्ये जीव वाचून मी खाली आलो आणि सुखरूप बेस कॅम्पला पोहोचतो, त्यामुळे छान वाटते. वरती पोचल्यावर आईबाबांची आठवण आली. समिटला पोचल्यानंतर आपल्याला सह्याद्रीमध्ये कसा व्ह्यू मिळतो, पॅनोरामिक व्ह्यू मिळतो आणि सगळे पिक्स वगैरे दिसतात, त्या टाईपचं फिलिंग मला कंटिन्युअस येत होतं. अगदी म्हणजे 3 तासावर वगैरे समिट होता. खूप वाईट वाटलं, कारण परत आता हे करायला मिळेल का नाही माहिती नाही, पण खाली म्हणजे कॅम्प 4ला जिवंत परत आलो हेच खूप नशीब समजायचं, कारण एव्हरेस्ट इज एव्हरेस्ट. पहिलं श्रेय मी माझ्या आईला देईन. तिने खरं तर जागृत केली इच्छा की हिमालयात जा, मग एव्हरेस्ट कर, ॲडव्हान्स कर, बेसिक कर. आणि दुसरे उमेश झिरपे आणि गिरीप्रेमी यांना देईन की त्यांनी हे स्टेज निर्माण केलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही एव्हरेस्ट शिखर गाठवू शकलो. एव्हरेस्टच्या यशाबरोबर काही सदस्यांना हिमदंश भेट मिळाला होता. तो अर्थातच लवकर बरा होणार होता. आता प्रत्येकाला घरचे वेध लागले होते. दिनांक 2 जून मोहीम पुण्यात परतली आणि दिवाळी साजरी झाली. दिनांक 3 जून समस्त पुणेकरांच्या वतीनं दणक्यात स्वागत झालं. कार्यक्रम, सत्कार, मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला. एक धाडसी ध्यास पूर्णत्वास गेला होता. 1998 नंतर भारतात एवढी मोठी नागरी मोहीम आखली गेली होती. गिरीप्रेमीच्या मावळ्यांनी ती यशस्वी केली. परंतु ही तर एक सुरुवात होती. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न खरं तर प्रत्येक गिर्यारोहकाचं असतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी गिरीप्रेमींनी ही मोठी धाडसी मोहीम आयोजित केली होती. आणि अजून एक मुख्य या मोहिमेमागचा उद्देश होता किंवा या मोहिमेचं विजन असं होतं की हा जो एक धाडसी क्रीडा प्रकार आहे, गिर्यारोहण हा एक धाडसी खेळ आहे, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, ह्याचा प्रचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत करावायचा. याच्यामध्ये अनेक तरुणांनी, मुलामुलींनी याच्यामध्ये यावं, यासाठी गिरीप्रेमी जे प्रयत्न करतील ते प्रयत्न मोठ्या प्रमाणात व्हावेत आणि हा प्रचार जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, यासाठी खरं तर आमचं हे मिशन एव्हरेस्ट होतं. आज जगामध्ये 14 अशी शिखरे आहेत जी 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत आणि संपूर्ण जगातून खूपच थोड्या लोकांनी या शिखरांवर चढाई केलेली आहे आणि भारतातून तर कोणीच नाही. म्हणूनच एव्हरेस्ट ही गिरीप्रेमीची एक सुरुवात आहे. आणखीन खूप मोठी मजल गाठायची आहे. माउंटेनिअरिंग हा एक खेळ आहे. ट्रेकिंग ही त्याची सुरुवात आहे. जिथे ट्रेकिंग संपतं तिथे माउंटेनिअरिंग सुरू होतं. या खेळामध्ये धोके जरी असले
तरी या खेळामध्ये तुम्ही काळजी घेतली किंवा प्रॉपर इक्विपमेंटचा वापर केला तर यासारखा निखळ आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही. या खेळामध्ये जो येतो त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल घडतात. त्याचा कॉन्फिडन्स, त्याच्या लिडरशिप क्वालिटीज, त्याचं डिसिजन मेकिंग आणि टीम स्पिरिट हे खूप वाढीला लागतं. आणि या सगळ्याचा अनुभव आम्ही घेतलाय आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा या खेळाकडे करिअरचा एक ऑप्शन म्हणून बघू शकता.